फ्रेंड्स, रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आज आपण पुढचा पॉइंट शिकणार आहे. ओके, त्याचं नाव आहे सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, पे अटेन्शन. द सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. Okay, so this is what we are going to learn: centripetal and centrifugal force. Now, first of all, you have to keep in mind that both these forces are produced or experienced by a particle or object when object is performing circular motion. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. सो हे जे फोर्सेस आहेत, they are the result of which motion? Circular motion. So these forces are only present when object is performing circular motion. ठीक आहे. Now, आता मी तुम्हाला काल ऍक्सिलरेशन शिकवलं होतं, सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन, आठवत असेल. ओके, मग सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशनचे 3 फॉर्म्युले होते. त्याला रेडियल ऍक्सिलरेशन पण म्हणतात. v² अपॉन r, r ओमेगा स्क्वेअर and v omega. These are the 3 formulas of सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन. ओके, नाव त्याला सेंट्रीपेटल का काय म्हणायचं रे? बिकॉज सेंट्रीपेटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग मीन्स सेंटर लव्हिंग, मीन्स द वन विच गोज टुवर्ड्स द सेंटर. जो सेंटर कडे जातो तो सेंट्रीपेटल. ओके, जो सेंटर पासून लांब जातो तो सेंट्रीफ्युगल. ठीक आहे. आता हे ऍक्सिलरेशन आहे. कुठल्या पण फोर्सचा फॉर्म्युला बघितला तुम्ही जनरल, तो फोर्स इज मास इंटू ऍक्सिलरेशन. सगळ्यांना माहिती आहे, फोर्स इज मास इंटू ऍक्सिलरेशन. आता जर पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल, इफ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, देन द ऍक्सिलरेशन इज कॉल्ड सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन. म्हणून फोर्सला म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स. सो इन शॉर्ट, सेंट्रीपेटल फोर्स इज द फोर्स नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. बघा, मेकॅनिक्सचा नियम आहे, if there is no force there is no motion. ओके, मग प्रत्येक मोशन साठी फोर्सची गरज असते. मग सर लिनियर मध्ये आपण त्याला फक्त फोर्स म्हणतो, सर्क्युलर मध्ये आपण त्याला सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. ओके, सो सेंट्रीपेटल फोर्स इज द नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट. ओके, मग सर फोर्सचा फॉर्म्युला द्यायचा आपल्याला काय? सेंट्रीपेटल फोर्स मास इंटू ऍक्सिलरेशन. पण जर मी इथे सी लिहिला म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स, तर मला ऍक्सिलरेशन पण सेंट्रीपेटल घ्यावं लागेल ना. म्हणजे किती फॉर्म्युले तयार झाले रे? एम v² अपॉन r, हा पहिला फॉर्म्युला. दुसरा एम आर ओमेगा स्क्वेअर, आणि तिसरा फॉर्म्युला एम व्ही ओमेगा. सो हाऊ मेनी फॉर्म्युलाज आर देअर फॉर सेंट्रीपेटल फोर्स? 3 फॉर्म्युलाज. ओके, ठीक आहे. आता इकडे बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही कारमध्ये बसता, ओके, अँड कार इज ड्रायव्हिंग, यू आर ड्रायव्हिंग अ कार ऑन अ स्ट्रेट रोड. ओके, अँड नाव देर इज अ लेफ्ट टर्न अँड यू सडनली टेक अ टर्न. ओके, कार टर्न झाली. वेर युअर बॉडी गोज, युअर बॉडी डझंट गो टुवर्ड्स द लेफ्ट. बघा, कार अशी टर्न झाली ना लेफ्टला, तर तिचं सेंटर इकडे आहे ना, नाही, पण तुमची बॉडी राईटला जाते. ओके, कारण तुमच्या बॉडीवर कुठला फोर्स आलाय? सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सो सेंट्रीफ्युगल फोर्स is the result of circular motion. Okay, second thing, आता 11वी मध्ये तुम्हाला 2 पॉइंट होते, inertial frame of reference and non-inertial frame of reference. Okay, now in inertial frame of reference the forces are real forces are there. Okay, and in non-inertial frame of reference the forces are not real, we call them as pseudo. Okay, मग सेंट्रीपेटल फोर्स इज अ रियल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ सूडो फोर्स. ओके, सूडो मीन्स नॉट रियल. ओके, हे कन्फ्युजिंग आहे. काय बोललो मी? सूडो मीन्स नॉट रियल. याचा अर्थ काय? सर ते रियल नाही म्हणजे ते नाही आहेत का? ते आहेत. ते आपण एक्सपिरियन्स पण करतो. ओके, एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता आणि लेफ्ट टर्न मारता, ओके, your body goes towards right. Okay, it means your body is experiencing a force. Okay,
अँड दॅट म्हणजे असं नाही झालं ना की तो फोर्स इमॅजिनरी आहे का, नाही, तो इमॅजिनरी नाहीये, तो आहे. ओके, तो तुम्ही एक्सपिरियन्स पण करता, पण तो इनर्शियल फ्रेम मध्ये बसत नाही. तो कुठल्या फ्रेम मध्ये बसतो, नॉन इनर्शियल फ्रेम, म्हणून तो सुडो फोर्स आहे. फोर्स नाहीये असं नाहीये, फोर्स आहे, तो आपण एक्सपिरियन्स पण करतो, वी एक्सपिरियन्स दॅट फोर्स. द ओनली प्रॉब्लेम इज दॅट फ्रेम डज नॉट एक्झिस्ट इन इनर्शियल फ्रेम, दॅट फोर्स एक्झिस्ट इन नॉन इनर्शियल फ्रेम. ओके, अँड दॅट इज द रिझन दॅट बिकम सुडो फोर्स. ओके, म्हणजेच काय रे, इनर्शियल फ्रेम काय, जिथे न्यूटनचा फर्स्ट लॉ ओबे होतो दॅट इज इनर्शियल फ्रेम. जिथे न्यूटनचा फर्स्ट लॉ ओबे होत नाही, ओके, ती असते नॉन इनर्शियल फ्रेम. तिला आणखीन एक नाव आहे ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, बिकॉज न्यूटन्स लॉज आर नॉट ओबेड देअर. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जो फोर्स क्रिएट होतो दॅट इज सुडो फोर्स. सो सेंट्रिपेटल इज रिअल, सेंट्रिफ्युगल इज सुडो फोर्स. ठीक आहे, सुडो आहे, सुडो म्हणजे इमॅजिनरी, पण तो इमॅजिनरी नाहीये, तो आहे, पण तो आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही. जे फोर्स न्यूटनच्या लॉजनी एक्सप्लेन झाले ते रिअल, जे नाही झाले ते सुडो. ओके, सो देर आर लॉट ऑफ सुडो फोर्स विच वी एक्सपिरियन्स. ओके, आपण एक्सपिरियन्स करतो पण आपल्याला त्याचं ओरिजिन माहित नाहीये. ठीक आहे, तो सेंट्रिफ्युगल. मग आता यांनी काय केलं बघा, जर तुम्ही इफ अ पार्टिकल इज मुव्हिंग इन अ सर्कल, पे अटेन्शन. ओके, पार्टिकल सर्कल मध्ये फिरतोय ना, पार्टिकल जर का सर्कल मध्ये फिरत असेल तर त्याला दोन फोर्स आहेत. एक सेंट्रिपेटल आहे ज्याच्यामुळे तो गोल फिरतोय, अँड दॅट फोर्स इज गोइंग टुवर्ड्स द सेंटर. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. चालेल. ओके, पण तिथे अजून एक फोर्स आहे, ओके, जो तो ऑब्जेक्ट एक्सपिरियन्स करतोय. ओके, अँड दॅट फोर्स इज गोइंग अवे फ्रॉम सेंटर. हा आहे सेंट्रिफ्युगल, हा सेंट्रिपेटल, हा सेंट्रिफ्युगल आहे ना. दोघांची डायरेक्शन अपोजिट येणार आहे. ओके, पण मग सर ह्याचं मॅग्निट्यूड काय आहे, सेंट्रिपेटलचं मॅग्निट्यूड लिहिलं ना मी, दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. ह्याचं मॅग्निट्यूड काय, त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला काढता येत नाही, कारण तो सुडो फोर्स आहे, त्याचं ओरिजिन आपल्याला माहित नाहीये. ओके, तुमच्या 11वीच्या पुस्तकात इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, तिथे हे आहे. ओके, समजलं. सो त्याचं ओरिजिन माहित नाही, म्हणून कॅल्क्युलेशनसाठी असं ते इमॅजिन करतात की सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल हॅव इक्वल मॅग्निट्यूड. म्हणजे जे इक्वेशन सेंट्रिपेटल फोर्सचे तेच कोणाला लिहितात, सेंट्रिफ्युगलला लिहितात. ओके, पण हे प्रूफ नाही झालेलं. दिस इज नॉट अ प्रूफ, दिस इज देअर इमॅजिनेशन. की जर तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाहीये की तो कुठून आला, तर तुम्ही ऍटलीस्ट असं इमॅजिन करा की दॅट फोर्स इज एक्झॅक्टली लाईक अ सेंट्रिपेटल इन मॅग्निट्यूड, नॉट इन डायरेक्शन. डायरेक्शन अपोजिट आहे. ओके, देअर फोर्स, ऑल सेंट्रिफ्युगल फोर्स, ओके, हॅव मॅग्निट्यूड जस्ट लाईक सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही सेंट्रिपेटल फोर्स बद्दल बोलता, आता हे झाले इक्वेशन्स. ओके, बट दीज आर नॉट वेक्टर फॉर्म्स. सो आय विल राईट ऑन वेक्टर फॉर्म. बघा इकडे गोल फिरतो ना, जो हा सेंटर आहे. व्हॉट इज दिस, दिस इज रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर इज गोइंग फ्रॉम सेंटर टुवर्ड सर्कम्फरन्स. हा चाललाय रेडियस वेक्टर. आणि सेंट्रिपेटल फोर्स कुठे आला रे, आतमध्ये ना. Centripetal force is directed towards the center, towards the center. So they are in opposite direction. त्यामुळे जर याचा वेक्टर फॉर्म लिहिला तर सेंट्रिपेटल फोर्स, so F bar is equal to minus m v square upon r. p ला तर बार नाही, m तर स्केलर आहे. बघ इथं मी मायनस का लिहिलं रे, बिकॉज दे आर इन अपोजिट डिरेक्शन. सेम मायनस m r ओमेगा स्क्वेअर. वाय, बिकॉज दे आर इन अपोजिट डिरेक्शन. ओके, म्हणजे हे मॅग्निट्यूड आहे आणि हे विथ डायरेक्शन आहे. ठीक आहे, पण तेच जर का तुम्ही सेंट्रिफ्युगल मध्ये आला तर हा फॉर्म्युला होतो एफ बार इज इक्वल टू प्लस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर बार. वाय प्लस, कारण सेंट्रिफ्युगलची डिरेक्शन आणि आर ची डिरेक्शन सेम आहे. ओके, सो दिस इज देअर वेक्टर फॉर्म्स. ओके, ठीक आहे. सी समजून घ्या सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल. ओके, आता मी एक प्रश्न विचारतो, जस्ट थिंक अबाउट दॅट क्वेश्चन. ओके, काय बोललो रे मी तुम्हाला, सेंट्रिपेटल इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अँड सेंट्रिफ्युगल इज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर, राईट. आणि दोघांचे इक्वेशन सेम लिहितो आपण. ओके, सो कॅन आय कॉल इट एज अ ऍक्शन रिएक्शन. दोघां ऍक्शन रिएक्शन कशी असते रे,
दोघांचं मॅग्निट्यूड सेम, दोघांची डिरेक्शन अपोजिट, तर त्याला आपण ऍक्शन रिएक्शन पेअर म्हणतो ना. सो कॅन आय कॉल सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल ऍक्शन रिएक्शन पेअर? नो, आय कॅनॉट कॉल इट एज ऍक्शन रिएक्शन पेअर. का नाही? कारण फॉर ऍक्शन रिएक्शन पेअर both the forces must be in same frame of reference. दोन्ही फोर्सेस एकाच फ्रेम मध्ये हवेत. ओके, म्हणजे दोन्ही इनर्शियल मध्येच हवेत. ओके, किंवा दोन्ही नॉन इनर्शियल मध्ये हवेत. इथे हा फोर्स इनर्शियल फ्रेम मध्ये आणि हा फोर्स नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये, अँड देअरफोर वी कॅनॉट कॉल इट एज अ ऍक्शन रिएक्शन. सी, आपण ही केलेली ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशनचं इक्वेशन लिहिता येतं, तुम्हाला सेंट्रीफ्युगल ऍक्सिलरेशनचं इक्वेशन लिहिता येत नाही. मग आपण डायरेक्शन दोघांची अपोजिट आहे आणि हा कधी तयार होतो? सेंट्रीपेटल तयार झाल्याशिवाय सेंट्रीफ्युगल नाही तयार होत ना. या लॉजिकने आपण असं सांगितलं की दोघांचे इक्वेशन सेम लिहा. ओके, इकडचं इक्वेशन प्रूफ झालेलं नाहीये, हे प्रूफ आहे. याचं प्रूफ आपण लास्ट इयर केलंय, हे इक्वेशन आपण लास्ट इयर प्रूफ केलंय. ओके, त्यामुळे आपण ते इट इज मॅथमॅटिकली प्रूव्ड प्रॉपरली. ओके, दॅट इज नॉट प्रूव्ड फॉर सेंट्रीफ्युगल. ओके, त्यामुळे आपण त्याला असं म्हणतो की दोघांची डिरेक्शन सेम आहे आणि दोघांचं मॅग्निट्यूड पण सेम असेल आणि म्हणून ते इक्वेशन्स आपण लिहितो. ओके, सो हा बेसिक फरक आहे सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल. आपण दोन्ही एक्सपिरियन्स करतो. ओके, तुम्ही कारमध्ये बसलाय, कार लेफ्ट टर्नला गेली तर कारने लेफ्ट टर्न का घेतला? सेंट्रीपेटल फोर्समुळे. आणि तुमच्या बॉडीवर कुठला आला? राईट. Your body is going towards right ना, so you experience centrifugal force. A proton and an electron. Electron is moving around the nucleus, म्हणजेच proton. Nucleus मध्ये proton आहे ना. Okay, so they are attracted towards each other by centripetal force. Okay, खूप एक्झाम्पल्स आहेत. ओके, सेंट्रीपेटलचे पण आणि सेंट्रीफ्युगलचे पण. ओके, फोर्स फ्रिक्शन. कार जेव्हा लेफ्ट टर्न घेते तेव्हा सेंट्रीपेटलला कोण बॅलन्स करतो? फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड. ओके, so there are a lot of examples of centripetal as well as centrifugal forces. Okay, फक्त तुम्ही लक्षात काय ठेवा रे, त्यांची फ्रेम ऑफ रेफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सेंट्रीफ्युगल एक्झिस्ट इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, सेंट्रीपेटल एक्झिस्ट इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, फ्रेम ऑफ रेफरन्स वेगळ्या आहेत. व्हॉट इज फ्रेम ऑफ रेफरन्स? द पोझिशन फ्रॉम वेअर मोशन इज ऑब्झर्व्ड इज कॉल्ड फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि ती बदलली की मोशन पण बदलतं. ओके, 11th मध्ये मी तुम्हाला खूप डिटेल मध्ये शिकवलंय सगळंच. ओके, तरी पण तुम्हाला काही इश्यू असतील तर 11 चे बुक्स रीड करा. ओके, आणि सेंट्रीपेटल सेंट्रीफ्युगल समजून घ्या. ठीक आहे, सो फोर्सेस, एक्झाम्पल्स आणि इक्वेशन सगळं झालंय. त्याच्यावर न्यूमरिकल्स असतात. खरं तर परीक्षेला एखाद दुसरा न्यूमरिकल येऊ शकतो. सगळं देतील तुम्हाला, सेंट्रीपेटल फोर्स काढायला होतील. ओके, नाउ इन यस्टरडेज लेक्चर, okay, I taught you kinematical equations if you remember. Okay, आता तुम्हाला जे मी कायनामॅटिकल इक्वेशन्स शिकवले, ओके, त्या कायनामॅटिकल इक्वेशनचा एक प्रॉब्लेम आहे. ओके, जो काल आपण केला नव्हता. ओके, सो दॅट वी विल सॉल्व टुडे. ओके, पे अटेन्शन. ओके, इट इज पेज नंबर 2, example 1. ठीक है, I will read the problem, pay attention. A fan is rotating at 90 rpm. म्हणजे त्याचा स्पीड दिलाय. ओके, गिव्ह पे अटेन्शन. स्पीड दिलाय n इनिशियल म्हणून n नॉट लिहितो. 90 rpm. पुढे इट इज देन स्विच्ड ऑफ, बंद केला. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन्स. तो स्टॉप झाला. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स 21 आहेत. ओके, आणि स्टॉप झाला. ओके, एन नॉट इनिशियल आहे ना, इनिशियल फ्रिक्वेन्सी आहे ना, और फाइनल फ्रीक्वेंसी n इज इक्वल टू 0 का, कारण तो स्टॉप झालाय. पुढे कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप assuming that the frictional torque is constant. So you have to find out the time taken by it to stop. So तुम्हाला टाइम काढायचा. ठीक आहे, ओके. आता सगळ्यात पहिल्यांदा बिफोर स्टार्टिंग आवर सोल्युशनची सुरुवात करायच्या अगोदर इकडे बघा. 90 rpm रिव्होल्यूशन पर मिनिट. सो इट इज नॉट SI युनिट. सो कन्वर्ट करा. 90 रिव्होल्यूशन पर म्हणजे अपॉन मिनिट आहे. मिनिट नकोय मला, सेकंड पाहिजे. मिनिटचं सेकंड
इंटू 60. तर जर तुम्ही म्हणताना इंटू 60 म्हणताना खाली काय लिहिता, ते रिव्होल्युशन पर सेकंड आहे ना, टाइम खाली आहे ना, मग खाली मिनिट आहे त्याचं सेकंड केला. सो 90/60 दिस गेट्स कॅन्सल. 1.5 RPS. So this is n naught. Initial frequency. Final 0. किती वेळा फिरला रे तो? 21 वेळा फिरला. हे बघा गोल फिरतो ना तो. इथे होता तो, समजा इथे एक राऊंड मारलं त्यांनी. एक राऊंड मारलं किती डिग्री रे? 360 डिग्री, म्हणजे 2 पाय रेडियन. सो एका रोटेशन मध्ये किती डिस्प्लेसमेंट आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 पाय. 2 मध्ये 4 पाय. मग 21 मध्ये किती रे? 21 into 2 पाय. सो थीटा इज इक्वल टू 2 पाय n. कळलं? हे समजलं का? 2 पाय n का लिहिलं? हा कॅपिटल n आहे. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स 2 पाय एका रिव्होल्युशन मध्ये असे 21 रिव्होल्युशन आहेत. सो 42 पाय रेडियन इज युअर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण दिली आहे, पण डायरेक्टली नाही दिली. त्यांनी असं नाही सांगितलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज 42 पाय. नाही, त्यांनी सांगितलं तो 21 वेळा फिरला. एकदा फिरला तर किती डिग्री? 360. रेडियन मध्ये 2 पाय. एकदा फिरला तर 2 पाय, दोनदा 4 पाय, तीनदा 6 पाय. सो 21 टाइम्स काढायचंय. सो आय मल्टिप्लाइड. ओके, ठीक आहे. आता बघा, आता तुम्हाला काढायचं आहे टाइम. ओके, काल मी तुम्हाला शिकवले कायनेमॅटिकल इक्वेशन. त्यातल्या फर्स्ट आणि सेकंड मध्ये टाइम आहे, थर्ड मध्ये टाइम नाहीये. ओके, सो आय विल राईट ऑन युअर थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन using third kinematical equation. काय बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट, सॉरी थर्ड नाही, फर्स्ट लिहितो. फर्स्ट, थर्ड पण वापरायचंय पण पहिले फर्स्ट लिहितो. काय फर्स्ट बघा, V इज इक्वल टू U प्लस AT. राईट, टाइम आहे ना. सो ओमेगा हा तिकडे आला, मायनस ओमेगा नॉट इज इक्वल टू अल्फा टी. सो टी इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन अल्फा. ओके, सो तुम्हाला टी काढायचं आहे. ओमेगा ओमेगा नॉट आहे आपल्याकडे, बघा इकडे. पहिले ओमेगा काढू. ओमेगा नॉट इज 2 पाय n नॉट. हा लास्ट इयर फॉर्म्युला होता. ओमेगाचे 2 फॉर्म्युले असतात, 2 पाय n किंवा दुसरा असतो 2 पाय अपॉन टी. सो ओमेगा हॅज 2 फॉर्म्युलाज, 2 पाय n और 2 पाय अपॉन टी. मी पहिला वाला वापरतोय, ठीक आहे. 2 पाय n नॉट. सो ओमेगा नॉट इज इक्वल टू 2 पाय इंटू n नॉट इज 1.5. 1.5 इंटू 2 इज 3. सो 3 पाय रेडियन पर सेकंड आहे ओमेगा नॉट. ओमेगा किती येईल रे? 0. का बरं? कारण ओमेगाचा फॉर्म्युला येईल 2 पाय n, पण n तर 0 आहे, कारण फायनली तो स्विच ऑफ केलाय, थांबला. सो इट इज 0. सो तुमच्याकडे ओमेगा आहे, ओमेगा नॉट आहे, कोण नाहीये रे? अल्फा. ओके, मग पहिल्यांदा अल्फा काढायचा आणि त्याच्यासाठी वापरायचं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता कळलं का? ओके, मी पहिलं का लिहिलं इकडे साईडला? तुम्हाला कळलं पाहिजे आपल्याला कुणाची गरज आहे. आपल्याला अल्फाची गरज आहे. टाइम काढण्यासाठी अल्फा लागतो, पण अल्फा दिला नाहीये. सो अल्फा काढण्यासाठी मी थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ओके, सो ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा इज इक्वल टू अल्फा. राइट, हा इकडे घेतला ना, हा खाली घेतला. सो अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0 मायनस 3 पाय स्क्वेअर, ठीक आहे, 3 पाय आणि हा 0 अपॉन 2 इंटू थीटा. किती आला रे थीटा? 42 पाय. सो अल्फा कम्स, इकडेच लिहितो, लक्ष द्या, मायनस 9 पाय स्क्वेअर अपॉन, हा मायनस वेगळा बरं का, 3चा स्क्वेअर केला, 1 पाय गेट्स कॅन्सल. सो अल्फा इज मायनस 9 अपॉन 84 पाय.
रेडियन पर सेकंड स्क्वेअर. खरं तर अल्फा विचारला नाहीये, पण तरी पण आपण कॅल्क्युलेट केलं कारण त्याची गरजच आहे. आता फायनल स्टेप करायची आपल्याला. टी इज इक्वल टू ओमेगा इज 0, हे बघा ओमेगा 0 मायनस ओमेगा नॉट इज 3 पाय अपॉन अल्फा. अल्फा इज मायनस 9/84 इंटू पाय. झालं आता कॅल्क्युलेशन आहे. पाय पाय गेट्स कॅन्सल, 84 गोज अप, 3 into 84 upon 9. Minus minus cancel. 3 3s are 9. So t is equal to 3 दूने 6 2 3 24. So final answer is 28 seconds. Okay, it means it will take 28 seconds for you to stop the fan. म्हणजे फॅन फिरतोय आता कितीही 90 RPM म्हणजे एका मिनिटात 90 राऊंड. आणि तुम्ही जाऊन त्याला बंद केलं तर त्याला थांबायला 28 सेकंद